सीरियस मामला है ऐसा मैं मान के चलता हूं। कहीं ना कहीं तो भी इस आंदोलन के माध्यम से और सरकार के रवैया से ये दिखाई दे रहा है कि शिक्षा होने से सोच और दृष्टिकोण मिलता है। आने वाली जनरेशन को ये सोच और दृष्टि ना मिले, ऐसा ही सरकार का रवैया है। इस सोच और रवैये के खिलाफ पूरे देश में आंदोलन होना चाहिए। आवाज उठाई है। मैं इन सभी पार्टियों से आग्रह करता हूं, तरह से हिंसा ना हो, इसको हम लोग देखेंगे और इसको जो है लागू भी करेंगे। कार्यकर्ताओं से मिलके, कार्यकर्ताओं के साथ में मिलके इसका हम लोग ये करेंगे। ऐसा जो निर्णय हुआ है वो निर्णय हम लोग ने आपके सामने रखा हुआ है। ये अगोदर म्हणालो, आपल्याला कुठल्याही मोठ्या नेत्यांच्या पक्षाची आमची चर्चा झालेली नाही। आम्ही असणारा जे हम लोग जो है वो जिला लेवल के जो संगठन है, उसके बाद में रीजनल में आपल्याला चित्र दाखवलं की दिल्ली पोलिसांनी छर्रे वापरलेत, अंगामध्ये घुसलेले आहेत। युनायटेड नेशनने असे छर्रे तुम्हाला वापरता येणार नाही अशी बंदी घातल्यानंतर सुद्धा दिल्ली पोलीस हे छर्रे वापरते। पाण्याचे फवाऱ्यांनी असणारा पोरांना त्या ठिकाणी, विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मारलं जातंय। अमानुष लाठीचार्ज केला जातोय। त्या लाठीचार्जच्या ह्याच्यावरनं एकंदरीत दिसतंय की जलियनवाला बागचा असणारा जनरल डायर हा पुन्हा जन्माला आलाय का आणि त्याची ही कृती आहे का अशी त्या ठिकाणी दिसते। या पार्श्वभूमीवरती आम्ही असणाऱ्या काही संघटनांशी बोललो आणि काही संघटनांशी बोलून यापुढे असा लाठीचार्ज होणार नाही आणि विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केला जाणार नाही। झालेला लाठीचार्ज आहे त्याच्या असणारा विरोधात आहोत। ज्या तऱ्हेनं परीक्षेमधले घोटाळे होत आहेत आणि एकंदरीत जे दिसतंय की विद्यार्थ्यांची विचार करण्याची कृती आणि निर्णयाला येण्याची कृती ही शिक्षणाच्या माध्यमातून, परीक्षेच्या माध्यमातून होते, तिलाच कुठेतरी कृतीत घालण्याचा असताना कामकाज त्या ठिकाणी चाललंय। अशिक्षित ठेवणं हा जो एक भाग या सरकारचा राहिलेला आहे आणि लोक अशिक्षित राहिली तर आपली सत्ता कायम राहील असा जो एक आभास निर्माण केला जातोय, त्याच्या विरोधातला हा 23 जुलैचा बंद त्या ठिकाणी आम्ही जाहीर केलेला आहे। तेव्हा मुंबईतल्या नागरिकांना आम्ही असं आवाहन करतोय
की हुकुमशाही यायला लागलेली आहे. राजकीय पक्ष जे आहेत ते सगळे मोडकळीस काढायला निघालेले आहेत. अशा वेळेस सामान्य माणसाने रस्त्यावरती येऊन आपला असताना मत आणि आपली असणारी भूमिका त्या ठिकाणी मांडली पाहिजे. बंदच्या माध्यमातून ही आपला मेसेज त्या ठिकाणी जातो अशी मी अपेक्षा त्या ठिकाणी धरतो. आणि सामान्य माणूस सुद्धा हा या आंदोलनामध्ये 23 तारखेच्या बंदामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होईल असं मी त्या ठिकाणी मानतो. तुम्ही बंदचा नारा दिलाय, नेमका बंद कसा असणार आहे, दुकानं बंद करण्यासाठी आम्ही आव्हान दिलेलं आहे व्यापार संघटनेला, जिल्ह्याच्या व्यापार संघटनेला त्या ठिकाणी आवाहन करणार आहोत. जे इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीला सुद्धा त्या ठिकाणी आवाहन करणार आहोत. आणि सगळ्यात मोठं माझं म्हणणं असं आहे की इथे जे राजकीय पक्ष बीजेपी बरोबर जायला मागत नाही किंवा बीजेपी बरोबर संबंध ठेवायला मागत नाही, अशा असणाऱ्या राजकीय पक्षाने या बंदला पाठिंबा द्यावा अशी आम्ही अपेक्षा त्या ठिकाणी धरतो. सदाभाऊ खोत जे आंदोलन करते किंवा जे तरुण मुलं रस्त्यावरती उतरले त्यांची तुलना आतंकवाद्यांशी त्यांनी केली. तुम्ही एकीकडे म्हणता की आतंकवाद्यांप्रमाणे त्यांना ट्रीटमेंट दिली. सरकारच आतंकवादी आहे, त्याच्यामुळे असणारा आतंकवाद्यांसारखीच ट्रीटमेंट त्यांना असताना देण्यात आली अशी परिस्थिती. या बंदमध्ये मोठ्या पक्षांनी सहभागी व्हावं असं तुमचं म्हणणं? हा कॉल प्रत्यक्षात माझ्या मताप्रमाणे नॅशनल पॉलिटिकल पार्टी, रेकग्नाइज पॉलिटिकल पार्टी जे आहेत आणि आम्ही बीजेपीच्या विरोधात आहोत, RSSच्या विरोधात आहोत, अशाने ही सुरुवात केली पाहिजे होती. पण ते गप्प बसल्यामुळे आंदोलनात्मक जे राजकीय पक्ष आहेत त्या आंदोलनात्मक असलेल्या राजकीय पक्षांना या भूमिका घ्याव्या लागत आहेत. तुम्ही बंदची हाक दिलेली आहे. इतर जे भाजप विरोधी पक्ष आहेत, महाविकास आघाडीचे प्रतिपक्ष पक्ष असतील, त्यांच्याशी तुम्ही संवाद साधणार आहात का, त्यांना आवाहन करणार? आणि त्याने आम्ही बीजेपीचं सरकार घालवायला निघाले आहोत असं ज्यावेळेस भूमिका घेतात त्यावेळेस त्यांनी असणारा याला पाठिंबा द्यावा. दोन प्रश्न आहेत. एक तर सध्या आंदोलन सुरू आहे, रस्त्यावरती नंतर विद्यार्थी उतरत आहेत, त्यांच्यावरती गुन्हे दाखल होत आहेत. बंदची तुम्ही हाक देताय, तुम्ही रस्त्यावरती उतरणार आहात का, की त्याच्या संदर्भात परवानगी मिळेल? मी कधीही पोलिसांची परवानगी मागितलेली नाही. आंदोलन करणं हा माझा अधिकार आहे, शांततेने आंदोलन करणं हा माझा अधिकार आहे. त्याच्यामुळे आंदोलन करण्यासाठी मी पोलिसांकडे कधीच परवानगी मागायला जात. माझा कार्यक्रम मी पोलिसांच्या कचेरीत नेऊन ठेवतो. तुम्हाला जे करायचं असेल ते करा, आम्हाला जे करायचे ते आम्ही करू. परवानगी न मिळाल्यामुळे चैत्यभूमीवरती तीन जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. असं पूर्ण मुंबईमध्ये 900 जणांवरती 900 आंदोलनावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. काय बोलायचं असं? माझ्या माहितीप्रमाणे मंत्रालयाशिवाय कुठेही पोलीस कायद्यामधलं 37(2), 37(3) कलम लागू झालेलं नाही. त्याच्यामुळे असणारं जमावबंदी तुम्ही केलेली आहे असं जी नोटीस केल्या जातात आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे, बेकायदेशीर आहे आणि याला कुठल्याही कोर्टामध्ये टिकणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. 23 तारखेला बंदची हाक तुम्ही दिलेली आहे, नेमकं कसं काय स्वरूप असेल बंदाचं? तुम्ही माझं म्हणणं लोकांनी शांततेने बंद पाळावा. कडक बंद जसा असतो कडक बंद त्यांनी असताना पाळावं. स्वतःहून सर्व्हिसमध्ये जाणाऱ्यांनी सर्व्हिसला जाऊ नये. जे व्यापारी आहेत त्यांनी व्यापाऱ्यांनी असताना आपली दुकानं त्या ठिकाणी ओपन करू नये. टॅक्सीवाले जे आहेत त्या टॅक्सीवाल्यांनी त्या दिवशी चालू नये. ओला उबेर जे आहेत त्यांनी त्या दिवशी चालू नये. बेस्ट मधला जो असणारा ड्रायव्हर आणि कंडक्टर जो आहे आणि एसटी मधला ड्रायव्हर आणि कंडक्टर जो आहे
त्यांनी त्या दिवशी बस डेपो मधनं बाहेर काढू नये ही आमची अपेक्षा आहे. हे मला नाही माहिती